मुंबईतील 8 रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावं बदलण्यावर मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले। पण मुंबईतील या रेल्वे स्थानकांच्या नावांचा इतिहास काय होता आणि नवीन नावांमागे काय अर्थ दडला हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊ। नमस्कार, मी संयुक्त अपर्णा अनिल सातपुते आणि तुम्ही पाहताय लोकशाही मराठी। 1. मुंबई सेंट्रल। मुंबईच्या मधोमध असल्यामुळे 1930 साली बांधण्यात आलेल्या या स्थानकाला मुंबई सेंट्रल हे नाव पडलं होतं। मुंबईच्या दळणवळणाचं हे मध्यवर्ती केंद्र असणार होतं, म्हणूनच या स्थानकाला हे नाव देण्यात आलं। या स्थानकाचं नवीन नाव असणार आहे नाना जगन्नाथ शंकरशेठ रेल्वे स्थानक। जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे हे ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वेच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते। 19व्या शतकातील समाजसुधारक आणि व्यावसायिक म्हणून त्यांना ओळखलं जातं। मुंबईच्या आर्थिक आणि सामाजिक जडणघडणीत त्यांनी मोलाचा वाटा उचलला। 2. मरीन लाईन्स। 19व्या शतकात या भागात असलेल्या ब्रिटिशकालीन मरीन बटालियनच्या बॅरेक्सवरून या स्टेशनचं नाव देण्यात आलं होतं। नंतर या बटालियनच्या इमारतीचं रूपांतर वायुदलातील सैनिकांच्या सदनिकांमध्ये केलं गेलं। तर या स्थानकाचं नवीन नाव असेल मुंबादेवी। मुंबादेवीला मुंबईची ग्रामदेवता म्हणून मान्यता आहे। दक्षिण मुंबईत मुंबादेवीचं एक सुप्रसिद्ध मंदिर आहे आणि याच मंदिराच्या नावावरून मरीन लाईन्सचं नाव बदलून मुंबादेवी ठेवण्यात येणार आहे। 3. चर्नी रोड। 18व्या शतकाच्या सुरुवातीला मुंबईत भरपूर मोकळी जागा होती। आज जे दिसतं ते कॉन्क्रीटचं जंगल त्या काही नव्हतं, त्यामुळे मुंबईत मोठ्या संख्येने पशुपालक राहत असत। ब्रिटिशांनी सार्वजनिक ठिकाणी गुरे चरण्यासाठी कर लावला होता, तेव्हा बहुतेकांना तो कर परवडणारा नव्हता। त्यामुळे मग सर जमशेदजी जीजीभॉय यांनी या परिसरात जनावरांना चरण्यासाठी एक मोठा भूखंड खरेदी केला आणि लवकरच हा परिसर चर्नी रोड या नावाने ओळखला जाऊ लागला। तर या स्थानकाचं नवीन नाव असेल गिरगाव। मलबार हिलच्या तळाशी मुंबईतलं गिरगाव आहे, त्यामुळे यावरून चर्नी रोडचं नाव बदलून गिरगाव असं ठेवण्यात येणार आहे। 4. करी रोड। 1865 ते 1875 पर्यंत बॉम्बे, बडोदा आणि मध्य भारतीय रेल्वेचे एजंट असलेल्या चार्ल्स करी यांच्या नावावरून या स्थानकाला करी रोड असं नाव देण्यात आलं। तर यापुढे या स्थानकाला लालबाग या नावाने ओळखण्यात येईल। लालबाग नावाच्या इतिहासाबाबत 2 गोष्टी सांगितल्या जातात। पहिली म्हणजे 14व्या शतकात इथे हजरत लाल शाह बाबा किंवा लाल शाह साबचा दर्गा होता, म्हणून या भागाला लालबाग असं नाव देण्यात आलं। तर दुसरी गोष्ट म्हणजे या भागात असणाऱ्या सूतगिरण्यांमध्ये काम करणारे बहुतांश कामगार हे कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य होते। कम्युनिस्ट पक्षाचा झेंडा लाल होता आणि म्हणून या भागाला लालबाग असं नाव पडल्याचं सांगितलं जातं। 5. सँडर्स रोड। सँडर्स हे कुणाचंही नाव नाहीये, तर ती एक पदवी आहे। 1895 ते 1900 दरम्यान मुंबईचे गव्हर्नर राहिलेल्या विल्यम मॅन्सफिल्ड यांच्या नावावरून या स्थानकाला सँडर्स रोड असं नाव देण्यात आलं। विल्यम मॅन्सफिल्ड हे पहिले विस्काउंट सँडर्स होते। नवीन नाव असेल डोंगरी। डोंगर या शब्दावरून डोंगरी हे नाव मिळालं आहे। डोंगरी नावाचा एक परिसर या स्थानकाच्या जवळ आहे, म्हणून या स्थानकाला आता डोंगरी हे नाव देण्यात आलं। 6. कॉटन ग्रीन। कॉटन ग्रीन हे एक ऐतिहासिक स्थळ आहे। इथूनच भारतातील कापसाचा व्यापार सुरू झाल्याचं मानलं जातं। ब्रिटिशांच्या काळात या भागात कापसाची मोठमोठी गोदामं होती। या भागात कॉटन एक्सचेंजची एक इमारत आजही उभी आहे। आर्ट डेको शैलीत बांधलेल्या या इमारतीला हिरवा रंग देण्यात आला होता, कारण आजूबाजूचा परिसरही हिरवागार होता, त्यामुळे या स्थानकाला कॉटन ग्रीन असं म्हटलं जाऊ लागलं। तर या स्थानकाचं नवीन नाव आहे काळा चौकी। काळा चौकी पोलीस चौकीवरून हे नाव देण्यात आले। 7. डॉकयार्ड रोड। या स्थानकाजवळ असणाऱ्या नौदलाच्या तळावरून याला डॉकयार्ड रोड असं नाव मिळालं। ब्रिटिश काळात जहाज बांधणीसाठी आणि दुरुस्तीसाठी वापरलं जाणारं बॉम्बे डॉकयार्ड इथून जवळ आहे। तर नवीन नाव देण्यात येणाऱ्या माझगाव। मुंबईतल्या माझगाव नावाच्या परिसरावरून हे नाव मिळालं। 8. किंग सर्कल। किंग जॉर्ज 5वे यांच्या नावावरून किंग सर्कल हे नाव या स्थानकाला पडलं। या स्थानकाचं नवीन नाव असेल तीर्थंकर पार्श्वनाथ। या स्थानकाच्या परिसरात असलेल्या पार्श्वनाथ मंदिरावरून हे नाव देण्यात येणार। ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लोकशाही मराठीला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।